आपल्या ह्या चॅनलवर आपण बऱ्याचशा संतांचं चरित्र बघितलेलं आहे। त्यातील आज एक संतांचं चरित्र आपण बघणार आहोत। संत नरहरी सोनार। संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते, पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवन मार्ग विठ्ठलमय करून टाकला। रामचंद्रदास, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंश परंपरा सांगण्यात येते। त्यांचा जन्म इसवी सन 1313च्या आसपास पंढरपूर येथे झाला। संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध म्हणजे शुक्ल त्रयोदशी ह्या दिवशी आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते। नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती। विविध 18 पगड जाती जमातींच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे। यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता। संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता। त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती। त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता। संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते। त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत होती। त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती। रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे। रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत। ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती। यामुळे काही जणांना त्यांच्या ह्या वृत्तीचा थोडासा रागच येत असे। एकदा एक विठ्ठल भक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली। मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोन साखळी घातली, पण ती एक विधभर जास्त झाली होती। म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले। संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले, परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले। यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले। माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले। शेवटी स्वतः मंदिरात गेले, स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून। नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चरमे लागली। सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले। नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली। बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती। पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, परत पुन्हा तेच। यामुळे ते खूपच गोंधळून गेले। शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे। शिव आणि विष्णू भिन्न नाहीत, एकच आहेत। हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत। यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार। नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला होता। नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार म्हणजेच महामुनी होते असे म्हटले आहे। संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी, गोत्र सनातन, शाखा यजुर्वेद, विश्वब्राह्मण असून त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर आहे। समाधीची पूजा अर्चना वंशज श्री महामुनी यांच्यातर्फे केली जाते। संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्ण काम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार असे झाले। पंढरपूर येथे त्यांचे वंशज श्री प्रमोद दिगंबरराव महामुनी आणि यांचे वडिलोपार्जित विश्वकर्मा निवास म्हणून जुने घर आहे। नरहरी महाराजांच्या पादुका आणि देवपूजेतील पितळी विठ्ठल मूर्ती त्यांच्याकडे असून षोडशोपचारे पूजा केली जाते। वंशज श्री प्रमोद महामुनी हे पौराहित्य करतात। रामकृष्ण हरी।